मेरा दिल करता है कि कल्ले कल्ले को आगे जफ्फी पा लवा। वंस मोर हमें जरूरत नहीं पड़ती क्योंकि हम लिखते खुद हैं। Sorry, I wish I could sign more, but you know what? Singing for you guys is more important. I love you, family. I'll come there after. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आज आहे स्पेशल डे माझ्यासाठी, कारण मी चाललो आहे पुण्याला आणि फर्स्ट टाईम गाईज एकटं ट्रॅव्हल करणार आहे आणि मित्र असणार आहे सोबत निलेश, आणि आम्ही चाललो आहे कॉन्सर्टला. सो कॉन्सर्ट आहे कर्नाजुलाचा. तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये गेस करा सांगितलेलं. सो कर्नाजुलाच्या कॉन्सर्टला चाललो आहे गाईज आणि आपण आमच्याच गाडीने चाललो आहे. सो फर्स्ट टाईम गाईज मला ॲलो केलं आहे घरातनं. सो मित्र आहे म्हणून चाललो आहे, नाहीतर असं जाऊ देत नाही. फर्स्ट टाईमच चाललो आहे गाईज. सो आपण बघूया कसा एक्सपिरियन्स असणार आहे आणि तुम्ही पण बघत राहा माझ्यासोबत. आपण सगळं रेकॉर्ड करूया. आणि पुण्यात खूप ट्रॅफिक असते ऐकले मी. पुण्याला पण खूप वर्षांनी चाललो आहे मी. सो लेट्स जाऊन बघूया आपण तिथं. सो स्टे ट्यून. आता जाऊन निलेशला घेऊन आम्ही निघणार आहे लवकरच. आणि आत्ता सकाळचे वाजल्यात 6:30. सो या बाय, स्टे ट्यून. गाईज इथं आहे आता माझ्यासोबत निलेश आणि अनेक मित्र येणार आहे, जॉईन होणार आहे. सो यस, आम्ही फर्स्ट टाइम चाललोय असं पोर रे. हां, विदाउट फॅमिली फर्स्ट टाइम मी तर चाललोय गाईज. निलेशचं काय माहीत नाही. सो होय, आता आम्ही जस्ट हायवेला लागणार गाईज. आमचं गाव सोडले आम्ही. सो हायवेला लागले की तिथून नावासने 5 तास लागणार आहेत पुण्याला जायला. सो पुण्यात जाऊन आम्ही पहिला स्टेचं बघणार आहे. काय नियोजन झालं नाही. नारळ फोटायचा तिथं. त्यामुळं येस, आता आपण ते अनेक मित्र आला की कंटिन्यू करूया आणि बघत राहा तुम्ही आमचा ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स कसा असणार आहे. ते पण विदाउट फॅमिली सगळं मॅनेज करणार आहे आम्ही. सो बघूया. आता जरा मोठं झालं ना आम्ही. आता आम्ही जस्ट 50 किलोमीटर नाही 50% आमची जर्नी क्रॉस केल्या आणि आमच्यासोबत इकडं आयुष पण आहे. सो येस, आता आम्ही चाललो आहे. आता जरा निलेश ड्रायव्हिंग करत आहे. निलेशचे ड्रायव्हिंग स्किल जरा खराब आहेत. चांगले खराब असली तरी त्यापेक्षा. सो आता काही समजणे लागल्या, एक नंबर भूक लागल्या. त्याला आता काय तर थांबवणार खायसाठी आणि गाडी चार्ज पण करायची आहे. अजून आहे तरी जाऊ शकत्या. सो येस, आम्ही आता 50% तर क्रॉस केले. बघा मस्त. तर आतापर्यंत ट्रॅफिक लागलं नाही आहे. सातारा क्रॉस केला आहे अँड पुढं काय ट्रॅफिक लागते काय बघूया आपण. ते रेस्ट करणार. अर्धा रेस्ट करा आलास तू. सो येस, नाचू दे होय. ऑन टॉप. लेट्स गो. आम्ही आलो. इथं चार्जिंग स्टेशन आहे. इथला मसला काय माहित नाही आम्हाला कसं लागते चार्जिंग. सो बघूया. हां, निघलं. ते लावायचं आता. मसला नुसतं आधीच व्हायचं आहे. आता चार्जिंगमध्ये गाडीमध्ये अजून 100 किलोमीटरची रेंज आहे, पण आम्ही रिस्क नाही घेता. आम्ही आता चार्जिंग लावणार आहे. थांब, तसं नाही त्याला. थांब, ते लावायच्या आधी थांब बघतो जरा. आमचं चार्जिंगचं कॅन्सल झाले कारण इथं खायला काय नाही आणि चार्जिंगला 1 तास किंवा अर्धा तास लागतोय. एवढा वेळ आम्हाला टाइमपास काय करणार. त्यामुळे आम्ही आता जरा पुढे जाऊन बघतो आता चार्जिंगचं नियोजन. सो यस, बाय. चार्जिंग स्पॉट एक चांगला गावला आहे बघा. इकडं खायला तर नाही आणि इकडं मॅगडी पण आहे. इथं खायचं पहिला मेजर राहिलं. हां, हे ॲप घेऊन करा. आता जरा चार्जिंग करतो काही. सो स्टे ट्यून. बाय. चार्जिंग लागले गाडीला. आता काय तर खायचं, पोटपूजा करा. सकाळपासून काय खायला नाही. आम्ही 6ला निघालो घरातून आणि आता वाजल्यात 11. सो येस, बघूया आपण काय खायला भेटतो. आता आम्ही जस्ट पुण्यामध्ये एंटर केलेला आहे आणि आम्ही आता जिथं स्टे घेतला आहे खाली जायचं आहे. थांबा गाईज, फक्त झालं. लोकेशन पण व्यवस्थित चालले आणि आता जाऊन हॉटेलवर पहिला फ्रेश होणार गाईज, रेस्ट करणार. 5ला कॉन्सर्ट आहे आमचा आणि आता वाजलेले आहेत 12. सो तुम्ही
कारण अजुलाला तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे मी, त्यामुळे दाखवा तुम्ही, स्टे ट्यून राहा. सो यस, आपण जाऊन पहिला रूम चेक करा गाईज. सो यस, बाय. वी हॅव रीच्ड दिस हॉटेल, गौरव रेसिडेन्सी करके हॉटेल का नाम आहे. अरे हिंदी, पुण्यात आला लगेच हिंदी. सो येस गाईज, आता आम्ही फॉर्मॅलिटीज करायला लागलो आहे आणि लवकरच रूम भेटेल. रूममध्ये जाऊन आपण रूम चेक करूया कसे आहे. सो स्टे ट्यून गाईज, आणि लगेच 5 वाजता जायचं मला. सो बघत राहा. बाय बाय. दिस इज रूम, छोटीशी आहे, डिसेंट. आम्ही काय तर कायमचं राहायला आलो नाही, तेवढंच एक रात्र गाईज. येस, हो काय तर हिअर इज आरुष भोला. दिस इज वॉशरूम गाईज. अँड येस, आता गाईज जरासं पडतो, ट्रॅव्हलिंग झालं आहे अँड आम्ही रेडी होऊन 5ला कॉन्सर्टला जाणार आहे. सो बघूया आपण काय काय होते. फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे गाईज, कुठला कॉन्सर्ट सगळं काय जाता. सो येस, बघूया आपण. स्टेट येऊन राहा आता. बाय. जुगाड काय करायला बघा. बेल्ट विसरला आहे भाईनं, बेल्ट विसरला आहे. जुगाडवर जुगाड नुसता सगळं. वी आर रेडी आणि आम्ही आता चाललेलो आहे बघा बँड. आणि यस, वी वॉन्ट बँक दिस कारण जिला काय ये. आम्ही आता काय पैदलच चाललो आहे, कारण इथं हॉटेलच्या जवळच आहे ते लॉन. सो आम्ही चाललो आहे तिकडे. तर बघा काय तिथं काय काय सीन आहे. सो लेट्स गो अँड देन चेक आउट. वी गो बाय. हिअर इज लॉन. आता इथून अंदर गेले की जायचं डायरेक्ट. तर बघा क्राऊड आगे तो बहुत है गाइस. स्टे ट्यून. हो गया वेलकम वेलकम. सो गाइस हियर वी गो. ये गाइस, स्टिल वी आर मूविंग विथ. हे एक बँड भेटले. फुल टॅन झालोय आम्ही. बघा ब्राऊन दिसाली मी तर. ये गाईज, मला वाटतं मी बघेन खरं ना अर्जुनाला, इथून दिसेल आम्हाला, असे होप्स ठेवतो आम्ही. यस, जाता आम्ही आत आलोय आणि इथं गाईज एवढी मोठी मोठी पोरं आहेत, काय दिसना पुढचं. आम्ही छोटे झाले तुमच्यासमोर. आणि गाईज आपलं ट्राय करूया इथून. जर अर्जुना दिसला तर दिसला. लेट सी. अजून यायचं आहे का निलेश? तिकीट बुक करताना कसं 4,000 बघायला असं नाही भावा. 2,000 का केलो? कारण आपण लांब ना आलोय. जर इथंच राहायला असतो तर 4,000 केला असतं का नाही? 6,000 केला. 6,000 येऊ डायरेक्ट विषय कर. म्हणलं इथं काय यायचं नुसतं खर्च. तेच की रे. सो स्टे ट्यून गाईज. अजून अर्जुनाची एंट्री व्हायची आहे. एक्सपिरियन्स गाईज काय क्राऊड आहे माहिती आहे का? इथं क्राऊड असला आहे एकापेक्षा एक. आम्ही काहीच नाही तर आम्ही फिका म्हटलं. मला मग त्यात कोल्हापुरातली तिथं आम्ही दुसऱ्याला बघायला. आम्ही इथं दुसऱ्यांना. डेंजर विषय आहे गाईज. स्टे ट्यून राहा. मोची बँगर. गाइस अभी तक अर्जुला नहीं आया. कहाँ पर बिजी है भाई तू? अर्जुला काय इना झालाय. बोर झाला होता. आम्ही खाली बसलोय. बास होता बास. दमलो आम्ही दमलो. बॅक कॅमेरा नाही. आता आम्ही अर्जुला आला की उठणार डायरेक्ट. चिल करतो. दुनिया ਨੂੰ बस फेम देखती है. किसी का लाइक्स, द नंबर्स, द नॉइज. मैं चाहना तुसी इस फेम तो पहला दी कहानी सुनो. ਜਿਹੜੀ ਹਸਲ ਨੇ ਬਣਾਇਆ, ਜਿਹੜੇ ਪਿਆਰ ਨੇ ਸੰਭਾਲਿਆ ਤੇ ਜਿਹੜੀ ਥਾਂ ਅੱਜ ਵੀ ਦਿਲ 'ਚ ਰਹਿੰਦੀ ਹੈ, ਉਹਦੇ ਕਰਕੇ ਮੈਂ ਇੱਥੇ ਬੈਠਾ ਹਾਂ. This moment with all of you here to listen to me, it was a dream for that kid. ਉਹ ਮੁੰਡਾ ਜੋ ਆਪਣੇ ਮਾਪਿਆਂ ਦਾ ਨਾਮ ਸਿਖਰਾਂ ਤੱਕ ਪਹੁੰਚਾਉਂਦਾ. This is more than just music. This is culture. This is Punjabi culture.
ਮੇਰਾ ਦਿਲ ਕਰਦਾ ਕਿ ਕੱਲੇ ਕੱਲੇ ਕੋ ਆਗੇ ਜੱਫੀ ਪਾ ਲਵਾਂ, ਪਰ ਤੁਸੀਂ ਇਕੱਠ ਹੀ ਬਹੁਤ ਕਰਦਾ ਬਦੰਦਰੋ। Who knows 52 bars? More lights on this side, let's go. More lights, Pune. We gotta tell everybody that P-Town is the best town in the world. I like that. जान सपोनी है जलवान सकोनी है कदे मिल के बैठो हाय गल करी प्यार दी आज काली काली रात मार दी देखो तारिया दिलो हाथ का फड़ो छड़दा यार नी मेरी तो तुम जान मारनी। Once more हमें जरूरत नहीं पड़ती क्योंकि हम लिखते खुद हैं, ठीक है ना। चलो आप कोई पेंटिंग तो नहीं लाए? Sorry, I wish I could sign more, but you know what? Singing for you guys is more important. I love you family, I'll come thereafter. बहुत सोहनी बनाई। Who knows Toba Toba? माहौल पूरा बेबी आए बेबी तू पावे काला सूट कदे कदे पावे बेबी तू रोजी हजमौदी पता चाहोंदी तू लागे यारी कन्ना दे मुंडे ना हुण कहदी फिरे नींद नी आंदी आए बेबी तू पावे काला सूट नजर लगी तेरे तो मेरी नाम हत्था ते तेरी नाम दिला मेरी हत्था ते तेरी नाम कुछ ना मैं तेरा टकरा तेरे की तेनु शादा अरे किंगफिशर भाई सोडा पी रहे
फायनली कॉन्सर्ट इज डन. करण अर्जुनला काहीच केवढा वेळ केला माहिती आहे का याला 1-2 तास केला असेल परफॉर्म. लय कमी काहीच परफॉर्म केला आहे आणि खूप वेळ झाला. आणि निलेश गेला काहीच. निलेशची पाठ दुखायला लागली. निलेश डायरेक्ट गायब. आणि काही जसं झालेलं आहे 10 वाजल्यात बरोबर. आणि आम्ही पण चाललो आहे रूमवर. सो लेट्स गो गाईज. वेळ न करता भूक लागल्या. ट्रॅफिक बघा ट्रॅफिक भाई. बघा इकडे तर गाड्या ढीक लागला. ए भाई चल 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 भाई. शिव्या लागला. वी आर फायनली बॅक टू द हॉटेल. हे बघा इकडं कार पार्क केल्या. इथनं काढलेच नाही गाईज कारण इथनं जरा असं इकडे गेल्यावर कॉन्सर्टचं ते लॉन होता. सो येस आपण जरा फ्रेश होऊन आता जेवायला जाणार आहे. इथं गाडीत जरा चार्जर घेतो आणि रूमवर जातो. सो लेट्स गो. फायनली आय एम बॅक इन द रूम. गाईज एवढा कंटाळा आला माहिती काय तर ना त्या करोनाला एवढा वेट करायला लागला आम्हाला. एक तासभर तर की नाही असं पूर्ण शांत होतं. काय डीजे नाही काय नाही. ते एवढी शांतता. आणि ते यायला आम्ही ते येणार म्हणून पुढे गेलो तुम्हाला दाखवायला लाईव्ह. तर त्यातनं पण दिसा नाही तरी पण तुम्हाला इंट्रो चांगला दाखवला आहे. तुम्ही बघा ब्लॉगमध्ये. आणि यस आता आम्ही डायरेक्ट जून झोपणार आहे गाईज. खरं भरले वैताग आला. पाय एवढे दुखायला लागल्यात खतरनाक काय दुखायला. आणि यस तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. इथं एंड करूया आपण हा ब्लॉग. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अँड भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आपण पुण्यातले मॉल बिल फिरायचं आहे. सो उद्यासाठी स्टे ट्यून राहा. अँड भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.